श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. यंदा म्हणजे 2026 मध्ये होळीवर भद्राची सावली आणि चंद्रग्रहणाची सावली असणार आहे. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेला म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे लागणार आहे. होळीच्या दिवशीच ही खगोलीय घटना घडत असल्याने धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पापग्रहांचा प्रभाव वाढतो, ते सक्रिय होतात. चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सुद्धा त्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसावर होतात हे सांगितलं गेलेलं आहे. म्हणूनच आपल्याकडे पूर्वीपासून ग्रहण पाळलं जातं. हिंदू धर्मानुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाला अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा नकारात्मकता वाढते. त्यामुळे या ग्रहणादरम्यान पूजा करणे किंवा कोणतेही शुभ कार्य करणं अशुभ मानलं जातं. ग्रहणामध्ये सूतक काळावर विशेष लक्ष दिले जाते. या काळात काही नियमांचे पालन करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आहे तर ते भारतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे विशेषतः गर्भवती महिलांनी कोणते ग्रहणाचे नियम पाळावेत, कधीपासून कधीपर्यंत सूतक काळ असणार आहे, तसेच वेद काळ, ग्रहणाचा मध्य, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीमुळे चंद्रापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. अशा परिस्थितीत आपल्याला चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहणादरम्यान चंद्र कधी एकदम काळा दिसतो तर कधी तांबूस दिसतो. 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. होळीच्या दिवशीच ही खगोलीय घटना घडत असल्यामुळे धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत गेल्यावर काही भागात ब्लड मूनचे लालसर दृश्य दिसते. 3 मार्च 2026 रोजी होळीच्या दिवशी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण हे दुपारी 3:20 सुरू होऊन ते सायंकाळी 6:47 असणार आहे. पंचांगानुसार 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण हे भारतात दिसणार आहे. तर हे चंद्रग्रहण साधारणतः 3 तास 27 मिनिटे चालेल. तर ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो आणि ग्रहण कालावधी संपल्यानंतर सूतक काळही संपतो. तर बघा, गर्भवती महिलांनो विशेष लक्ष द्या. सूतक काळ हा सकाळी 3 मार्च रोजी सकाळी 6:20 सुरू होईल आणि ग्रहण संपल्यानंतर म्हणजेच 3 मार्चच्या संध्याकाळी 6:47 सूतक काळ म्हणजे ग्रहण संपल्यानंतर सूतक काळही संपेल. तर साधारणतः सकाळी 6:20